गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. तर खूप साऱ्या मेजर थ्रोबॅक नंतर तुमचं आमच्या चॅनलवरती खूप मनापासून आणि भरभरून असं स्वागत. तर आय होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडेल, कारण आजचा व्लॉगमध्ये असं आहे की आली लहर केला कहर यातली गंमत झालेली आहे. कारण कसंच सकाळचं प्लॅनिंग नव्हतं किंवा काहीही नव्हतं आणि हा व्लॉग थोडा लेट पोस्ट करते, त्यासाठी पण सॉरी. तर असं आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं की पुण्याला जायचं वगैरे, शॉपिंग करायची, हे पण मनी ध्यानी नव्हतं. पण आली लहर केला कहर आज. तर इथे फायनली आम्ही पुण्यासाठी निघालो होतो 10-10:30 वाजता घरातून. तर 12:30ला इथे पोहोचलो होतो आणि बाहेरूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, कारण खूप सारी गर्दी होती. आणि इथे नेहमी 4 व्हीलर असलं की हा प्रॉब्लेम येतो की असं पाहिजे तिथे पुण्यामध्ये उतरता येत नाही. 2 व्हीलर कुठे थोडीफार ॲडजस्टमेंट करून पार्क वगैरे करून होतात गोष्टी, त्यात पण कधी कधी उचलली पण जाते. त्यामुळे पार्किंगचा इथं खूप इश्यू होतो. पार्किंगलाच न्यावं लागतात गाड्या. त्यामुळे इथे असं मनसोक्त हिंडायचं असेल तर प्रॉपर इथं काय म्हणतात, चालत फिरायला खरी मजा असते. तर इथे आम्ही तुळशीबागेत एंटर केलेला आहे. मनसोक्त अशी भरभरून खूप दिवसानंतर शॉपिंग करून घेतली आणि खूप सारं म्हणजे रिजनेबल पण पडतात इथं गोष्टी. त्यामुळे इथं शॉपिंग करणं खूप प्रिफर करतात सगळीच लोक आणि सगळ्या बायकांचं आवडतं ठिकाण म्हणजे हे तुळशीबागच आहे. त्यानंतर मुलांचं खाऊ पिऊ ह्या गोष्टी घेतल्या. थोडंफार त्यांनी पण एन्जॉय केलं, कारण गावाकडे राहून जरा पुण्याची पण तर बाकीची पण कामे थोडीफार होती, ती पण आम्ही करून घेतली होती. आणि खूप छोटा ब्लॉग होतोय त्यासाठी पण आय होप सो तुम्ही समजून घ्याल. तर इथे सगळ्यात अगोदर काय म्हणतात, स्पेक्स घेऊन आमच्या शॉपिंगची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर तर बॅग घ्यावी लागली, कारण की घरून अशी काय म्हणतात बॅग वगैरे आणलेली होती. त्यामुळे पाहू शकता ज्वेलरी पण किती छान आलेलं आहे. इथं आलं ना की मनच भरून जातं यार. सगळ्या गोष्टी अशा हव्याशा वाटतात, पण रेट पण तसेच असतात. त्यामुळे सगळंच घेणं पॉसिबल होत नाही, पण ज्या काही गरजेच्या वस्तू त्या सर्व आम्ही घेतल्या. त्यानंतर येताना 4:30-5 वाजले घर निघायला. तर इथे येताना मस्त जेवण वगैरे करून घेतलं. आणि जेवण करून घेतल्यानंतर अचानक म्हणजे प्लॅन नव्हता, आज सगळ्या गोष्टी सडनली घडत गेलेल्या होत्या. तर घरी आल्यानंतर घाई गडबडी अर्ध्या तासामध्ये येडवाकडं आपलं डेकोरेशन वगैरे आवरून घेतलं, कारण अवधूतचं वर्णन करायचं राहिलं होतं आणि ओवीचं पण, कारण ओवीचं हे लास्ट इयर होतं आणि ओवीच्या इथून पाठीमागे 4 केलेले आहेत. तर मस्त असं छोटंसं आपलं डेकोरेशन करून हे असं आपल्या शेजारच्या पाजाच्या बायकांना बोलून मस्त असं ह्यांचं काय म्हणतात बोर्णन करून घेतलं. आय होप सो तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर, आणि चॅनलवरती नवीन आला असाल, नवीन ब्लॉग तुम्ही पाहत असाल तर नक्कीच चॅनलला खूप सारं प्रेम द्या, सपोर्ट करा. आणि आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडेल एवढी आशा करते. आणि एवढा वेळ देऊन हा व्लॉग बघितल्याबद्दल खूप सारं मनापासून धन्यवाद, थँक्यू. आणि भेटू नवीन एका अशा छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.